हॅलो. तर नाना पाटेकर यांचा आवाज. तर नाना पाटेकर. अगर मेरे मौत का तमाशा देखना है हाँ? अभी मैं मरूंगा कुछ देर ऐसे लटकता रहूंगा, मेरी आंखें बाहर आएंगी, दबा बाहर आएगा हाँ? ऐसा ही देखो तमाशा देखो हाँ? ये मेरा चलत भाई मुझे लटकाएगा, मरो ऐसा ही मरते रहो. अरे ऊपर वाला देखता होगा तो उसको भी शर्म आती होगी. मैंने सबसे अच्छी खूबसूरत चीज बनाई इंसान इंसान हाँ? अरे नीचे जाके देखा तो कीड़े बन गए, रेंगने वाले कीड़े. अरे कलम वाली भाई सुना सुना कर थक गई, लेकिन उसके कड़ी सच्ची बातें इस खोपड़ी में नहीं घुसती हाँ? मरो ऐसा ही मरते रहो. अच्छा मेरी तरफ से सभी को जय आदिवासी. त्याच्यानंतर सनी देओल यांचा आवाज. ये 5 किलो का आधा यह जब किसी पे पड़ता है ना, ओए सुन लो, ये आदिवासी का 5 किलो का आधा ये जब किसी पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं उठ जाता है. ओ बाबूजी समझा दो इनको, अगर हमारे आदिवासी भाइयों पर अत्याचार हुआ तो कसम टंटे मामा के, कसम बिरसा मुंडा के गर्दन उखाड़ दूंगा, पटक पटक के मारूंगा. समझा दो इनको. त्याच्यानंतर मराठी कलाकार मकरंद अनासपुरे. तर आता मकरंद अनासपुरे त्यांचा सुद्धा एक फिल्मी डायलॉग. अरे सर्ग सर्ग म्हणत्या तो येच की काय. ए इंद्रिया, अरे तुला कैरीत भाते की नाही. अरे आमच्याकडे जर पाहुणा माणूस आला तर त्याला चहानं आंघोळ घाली त्या. अरे हा काही का सोना, मी जर गंगी संग लगीन करायची लई म्हणजे लईच काही केली. अरे इथं काही 101 मॉडेल असं तो त्यांचा आवाज. त्याच्यानंतर मराठी कलाकार निळू फुले. त्या महिला चाललंय काय. मी पडलो म्हातारा माणूस, मला काय चालू, पण शेवटी या कार्यक्रमाला मात्र आणि माझ्याकडून सगळ्यांना एकदा जे आदिवासी आणि त्या महिला जर कार्यक्रम बघायचा असेल तर वाड्यावर नाही इथे निरगुड्यात या आदिवासी. त्याच्यानंतर ऋतिक रोशन सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेत. तर ऋतिक रोशन. मैं आज निरगुड़े गांव में गया था, बहुत मजा. मैंने वो खिचड़ी दबा के खाई और मेरे साथ जादू भी आता है, वो तो अभी भी खा रहा है. आपको लगता होगा धूपी खाता है, नहीं यहाँ पे खिचड़ी बहुत बढ़िया बना रहे, वो अभी खिचड़ी खा रहे. आप भी आगे जाना. चलता हो अभी. त्याच्यानंतर भरत जाधव या कार्यक्रमासाठी आलेत. तर त्यांची एक स्टाईल. नेहमीचा घोटाळा झाला, माझं नाव भरत, मी जातो परत. त्या माईला तिचं तर हे आहे आग जायचं होतं भलत्याच ठिकाणी, आलो भलत्याच ठिकाणी, पण काही का असो ना निरगुड्या गावामध्ये चांगला कार्यक्रम आहे, आता बघूनच जाणार. त्या माईला जातो, आधी खिचडी खातो. माझ्याकडून सगळ्यांना जय आदिवासी. त्याच्यानंतर दादा कोंडके. मावशे 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 अगं काय सांगायचं काय, या निरगुडे गावामध्ये एकदम जोरात कार्यक्रम झाले. पण आधी जाऊन खिचडी खातो, त्याशिवाय आपला इथं चाललं नाही काही. आणि पोरांनो तुम्ही सुद्धा खिचडी खाऊन जा. हे मावशे आणि थोडीशी मावशीला सुद्धा घेऊन जातो, नाही त्या मायला दांडकाने मारायची मला. तर असं त्यांचा आवाज. त्याच्यानंतर पुष्पा पिक्चर आलेला, अल्लू अर्जुन यांचा आवाज. ए साहेब काय झालं, मैं दिहाड़ी मजदूर है. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे गया, फ्लावर नहीं फायर मैं छुकेगा नहीं साला. तर असा त्यांचा तो आवाज. त्याच्यानंतर हेराफेरीचे कलाकार सुनील शेट्टे. भैया आज मैं निरगुड़े गाँव में गया था भैया, बहुत मजा आ गया भैया. तो आना चाहिए था भैया. त्याच्यानंतर बाबू भैया. साला राजकुत्रे मेरे को काय को नहीं लेके जा रहा साला. साला ने मेरा छाती फोड़ उसका खोपड़ी तोड़, साला खोपड़ी तोड़.
यांचा आवाज. त्यांचं दिलवाले चित्रपटातला हा आवाज आहे. तर अजय देवगण. Habe top to luta. Habe top to luta. Quiero beca adapta. Habe top to luta. Quiero beca adapta. Meri to kastiti wahadu di. Ciao, Ali top. मैं पांच लोग शिकप मेरी तरफ से सभी मेरे आदिवासी भाइयों को जय आदिवासी दिल से जय आदिवासी. एकदा जोरात बोला जय आदिवासी. त्याच्यानंतर दिलवाले चित्रपटातलाच सुनील शेट्टी यांचा एक नॉर्मल व्हॉइस. आधी कॉमेडी होता जो नॉर्मल व्हॉइस आहे तो. दिलवाले तो बहुत देखा है लेकिन तेरे जैसा दिलवाला मैंने आज तक नहीं देखा. तो सपना से बहुत प्यार करता है ना, इसलिए तुझे हर किस्से की आवाज सपना की आवाज लगती है. असा तो त्यांचा नॉर्मल व्हॉइस. त्याच्यानंतर अमरीश पुरी यांचा आवाज. अमरीश पुरी. ओ भाई, वाह भाई गुलाटी, मुझे देखकर बड़ी खुशी हो गई कि आज निरगुड़े गांव में बहुत बढ़िया कार्यक्रम हुआ. वो गया वो खुश हुआ. मेरी तरफ से सभी को जय आदिवासी. त्याच्यानंतर शाहरुख खान यांचा आवाज. मेरी अम्मी जान क्या करती थी कि कोई भी धंधा छोटा या बड़ा नहीं होता, और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. तर असा तो त्यांचा एक व्हॉइस. त्याच्यानंतर अमिताभ बच्चन यांचा आवाज. नमस्कार 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 सभी को मेरी तरफ से जय आदिवासी. अब देखिए भाई साहब, जो भी बातें होती है हमारे मुताबिक नहीं होती भाई साहब. अब देखिए सभी को दिल से जय आदिवासी. खाना खाकर चलो जाइएगा. त्याच्यानंतर आमिर खान. उधरी क्या बात है. इस निर्गुड़ी गांव में आया. क्या ही बताओ, बहुत बढ़िया लगा. आपकी वजह से आना पड़ा. सच बात बोलूं तो किरण भाऊ ने बुलाया था. किरण भाऊ खम भाई था. और आपका भी दिल से धन्यवाद मुझे अभी बोलने की जो चांस दिया उसके लिए. चलता हूँ मैं अभी जय आदिवासी. त्याच्यानंतर गुलीगज सूरज चव्हाण. आता म्हणजे इथं वेगळा विषय झाला. म्हणजे मला इथं बोलवलं आणि मला इथं यायचं म्हणजे वेगळाच भाग्य. आणि मला एवढा आनंद होतोय का म्हणजे काय सांगू. एक वाटू देखी ओके ते बोल का दायला गोळी ग विते वेगळा तो आपता विते माझ्याकडून तगल्या माझे आदिवासी बाबांना दे आदिवासी. तर असा त्यांचा तो आवाज. त्याच्यानंतर जी सिरियल होती मोटू पतलू. तर आता मोटू पतलू. तर सगळ्यात आधी पतलू. अरे मोटू, आज निरगुड़े गांव में बहुत बढ़िया कार्यक्रम है. 9 अगस्त जागतिक आदिवासी दिन, वहां पे जाना ही पड़ेगा. त्याच्यानंतर मोटू. ओहो अरे बड़ा भैया खाली पेट मेरे दिमाग की बातें चल रही है. ओहो अरे समोसा किधर है समोसा. अरे मोटू, आज समोसा नहीं है, आज खिचड़ी खानी पड़ेगी. ओहो अरे समोसा की बिना मेरी ताकत नहीं चलती. ओहो. तर असा तो त्यांचा आवाज. त्याच्यानंतर चिंगम सर. अरे ओमा, चिंगम की जय को चपाचना. Impossible. बोले तो impossible. त्याच्यानंतर ओरे बाबा, अरे 20 साल के तजुर्बा में से छोटे छोटे बच्चों को कभी नहीं देखा. अरे यहाँ पे बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस किया रे बाबा. मेरे तरफ से सभी को जय आदिवासी. ओहो अरे मेरी तरफ से मैं सभी को जय आदिवासी. लेकिन अगली साल समोसे लेके आना. ओहो अरे निरगुड़ी गाँव वालों ये सुन लो. ओहो. त्याच्यानंतर राजसाहेब ठाकरे यांचा आवाज. झालं सगळ्यांचं बोलून. आता मी बोलू. हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचाच आहे. आणि मी सांगतच होतो आधीपासून या देशाचा मूळ मालक फक्त आदिवासी आहे. आणि असे कार्यक्रम जोरात व्हायला पाहिजे. हा जागतिक आदिवासी दिन आहे आणि यापुढे जोरात कार्यक्रम झाले पाहिजे. सर्वांना माझ्याकडून जय आदिवासी. जय आदिवासी. त्याच्यानंतर एक कीर्तनकार जे आपले इंदोरीकर.
तर त्यांचं एक ट्राय करतो मी. तर जे नवीन लग्न झालेलं त्यांच्यावरून तो एक डायलॉग होता त्यांचा. ज्यांचे नवीन लग्न झाले ज्यांचे लग्न झाले लव्ह मॅरेज दारे लावून भांडी घासी रे बड्या गड्याला काटे किती बड्या. तर असं तो त्यांचं एक बोलण्याची स्टाईल. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांचा आवाज. मित्रों, मेरा प्यारा सभी देशवासी, मैं यहाँ पर आया था ऐसे निर्गुण गांव में. मुझे देखकर बहुत बड़ी खुशी हो गई. और मित्रों, आज यहाँ पर जो छोटे छोटे बच्चे परफॉर्मेंस करेंगे उनके लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं. और मित्रों, आज यहाँ पर जो कार्यक्रम हुआ है ये बहुत ही बढ़िया हुआ है और ये हर साल होना चाहिए. और मित्रों, मेरी तरफ से फिर से दिल से जय आदिवासी. आणि मगाशी तिथं साहेब होते आपले देवराम डॉक्टर साहेब. तर एक त्यांचा आवाज. हा जो एक कार्यक्रम झाला तो म्हणजे एकदम भारी कार्यक्रम झाला आणि ह्याचा बारीक बारीक गोष्ट आहे त्याही बोल म्हणजे आता त्यांचे कार्यक्रम होणारच आहेत. पण त्यांना मी सांगतोय का अजून तुम्ही मोठ्या स्टेजवर घ्यायला पाहिजे. हो बरोबर का नाही. तर त्यांच्यासाठी सॉरी, परंतु एक त्यांचा एक आवाजाची नकल. तर धन्यवाद सगळ्यांना. जय आदिवासी, जय जवाहर. जय आदिवासी, धन्यवाद.